नमस्कार मित्रांनो, आपण हा न्यू पॅग आपे घेतलेला आहे. क्लासिकमधून आहे मित्रांनो. आपण जुनं घ्यायला लागलो होतो, पण मी जुनं घेतलं. मला थोडे 1-2 ठिकाणी गेलो जुनं वाहन बघायला, पण लोकांनी म्हणजे ते थोडं फसवणूक वाटली. नवीन जुनंच रिक्षा होता, पण त्याला नवीन 6 महिन्याच टाकलेलं होतं की ती 6 महिन्यात लय तिला 2 ते 3 महिने टिकू शकत होतं आणि त्याच्यानंतर हा रिक्षा आपला भांगारच गेला असता. आणि त्याची किंमत पण 2-2.5 लाख रुपये सांगत होती मला किंमत. 2.5 लाख, आपण 2,40,000पर्यंत त्यांना बोललो होतो आणि डन पण झालं होतं. पण मनात विचार आला की बाबा आपण एक जुनी वस्तू घ्यायला लागलो आणि त्याला 2,40,000 असं 2 लाख रुपये द्यायचे आणि त्याने 2-3 वर्षात तर आपल्याला ती 6 महिने डबल आपल्याला काम काढलं असतं गाडीनं. त्याच्यामुळे आपण आता नवीन घेतलं तर आपल्याला कमीत कमी 5-10 वर्ष काहीच बघायचं, कुठंच बघायचं ताण नाही. फक्त या गाडीला फक्त एक डिझेलचं जे आपलं ऑइल जे असतं हे दररोज चेक करायचं. ऑइल दररोज चेक केल्यानं काय होतं मित्रांनो, ते इंजिनचा प्रॉब्लेम असतो ना, तो फक्त बघायला इंजिनचा प्रॉब्लेम असतो, तो प्रॉब्लेम येऊ नाही शकत. म्हणून बघायचं, दुसरं काहीच नाही याला बघायचं ऑटो गाडीला. त्याच्यानंतर ऑइल चेक करायचं. इथं ऑइल चेक करायचं आहे. इथं पाण्याचं कूलंट दिलेलं आहे कंपनीनं पाण्याचं कूलंट आहे, हे पण व्यवस्थित ठेवलेलं आहे आपण. आता आपल्या रिक्षाला वर्षभर होतं आहे. आपण वरी बॉडी बांधलेली, बॉडी पण चांगली बांधून घेतलेली. पैसे एकदाच जाऊ द्यायचे मित्रांनो. 2-3-2.5 लाख रुपयाचं पण परत येत नाही. इंजिन वगैरे व्यवस्थित बघायचं, रोजचं ऑइल चेक करायचं आणि चालवायचं बिनधास्त. तुम्हाला 2,000 रुपये, तुमचे 1,500 रुपये व्यवस्थित जर तुम्ही काढू शकता. आणि फक्त टायमावर नियोजन ठेवायचं. आता आपण हे भाडं घेतलेलं आहे गोमते तेरखाडा, आपलं 1,000 रुपये भाडं दिलेलं आहे. एक कंपनी आहे, तर त्या कंपनीचं मटेरियल आपण पोच करू शकतो. फक्त यात इमानदारी एक चांगली असली पाहिजे माणसाकडं. इमानदारी जर असेल तर तुम्हाला ह्या धंद्यामध्ये खूपच हे चांगलं आहे. कंपनीचा विश्वास एकदा संपादन केला तुम्ही, तर तो कंपनी तुमचा विश्वास ठेवते. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक भाडं तुम्हाला देते, अजिबात दुसऱ्याकडे जात नाही. फक्त जे हे असतं म्हणजे हे बघा, कंपनीची गाडी आली आपल्याकडे हे न्यायला मटेरियल आपल्याला मग ट्रान्सफर करायला. हां बघा, ती तर सध्या ते व्यवस्थित भाडं वगैरे त्यांना सांगून त्यांना जर दिलं तर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही ते भाडं तुमचं किती आहे, काय आहे, असं आहे. ते तुम्हाला डायरेक्ट भाडं देऊन ठेवू शकतात. चला मित्रांनो, आता कंपनीची गाडी आली.